कधी विचार केलाय का की एक साधा पोपट आणि एक झाड आपल्याला जगण्याबद्दलचा इतका मोठा धडा कसा शिकवू शकतो? आज आपण एका अशाच प्राचीन बौद्ध कथेमध्ये जाणार आहोत आणि समाधान आणि निष्ठेचा खरा अर्थ काय असतो हे समजून घेणार आहोत. चला तर मग या कथेमध्ये जी काही रहस्य दडलेली आहेत ती आपण सगळे मिळून उलगडूया. खरं तर ही कथा एका अशा प्रश्नाभोवती फिरते जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधीतरी नक्कीच येतो. तर ही गोष्ट सुरू होते कोसल देशात राहणाऱ्या एका बौद्ध भिक्खूपासून. तो एका अशा समस्येशी झगडत होता जी कदाचित आपल्यापैकी अनेकांना खूपच जवळची वाटेल. आता बघा त्यांची परिस्थिती कशी होती. एका बाजूला होतं शांती आणि साधनेसाठी एकदम योग्य ठिकाण, तर दुसऱ्या बाजूला होती भौतिक गरजांची चिंता. हा एक असा संघर्ष आहे जो आपण सगळेच कधी ना कधी अनुभवतो. हे आपल्याला हेच दाखवतं की भौतिक सुखांची जी कमतरता असते ती आपल्या आध्यात्मिक शांतीमध्ये कशी अडथळा आणू शकते. आणि झालं असं की ही जी अस्वस्थता होती ती इतकी वाढली की ती त्याच्या साधनेच्या मार्गात एक मोठा अडथळा बनून राहिली. आणि म्हणूनच यावर काहीतरी उपाय शोधायला तो थेट भगवान बुद्धांकडे म्हणजे आपल्या गुरूंकडे गेला. तेव्हा भगवान बुद्धांनी त्याला एक अशी कथा सांगितली जी काळाच्याही पलीकडची आहे. त्यांनी हेच दाखवून दिलं की समाधान हे बाहेरच्या परिस्थितीत नसतं तर ते आपल्या आत असतं. तर मग आता आपण येऊया या शिकवणीच्या अगदी केंद्रस्थानी आणि भेटूया ह्या कथेच्या खऱ्या नायकाला, एका पोपटराजाला. जरा कल्पना करा एका अशा राजाची ज्याचा महाल काही सोन्या चांदीचा नव्हता तर एक झाड होता आणि ज्याचा खजिना म्हणजे त्या झाडाची फळं. त्याचं आयुष्य अगदी साधं होतं पण समाधानाने ओतप्रोत भरलेलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या साध्या पक्षाच्या समाधानी वृत्तीचा प्रभाव इतका जबरदस्त होता की त्याचा परिणाम थेट ब्रह्मांडावर झाला आणि देवांचा राजा शक्र याचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं. आता शक्र म्हणजे देवांचा राजा तो या पोपटाच्या सद्गुणाने प्रभावित तर झाला, पण त्याला हे तपासायचं होतं की ही निष्ठा खरी आहे की नाही. म्हणून त्याने पोपटाच्या आयुष्यात थेट हस्तक्षेप करायचं ठरवलं. आणि मग एक नाट्यमय बदल घडला. पोपटाच्या आनंदाचा आणि जगण्याचा जो काही एकमेव स्रोत होता ते झाड एका क्षणात नष्ट झालं. जिथे जीवन होतं तिथे आता फक्त एक उजाड वाळखं खोड उरलं होतं. इथेच आपल्याला खऱ्या निष्ठेची ओळख पटते. जेव्हा सगळ्यांच्या सगळं संपून जातं तरीही जो टिकून राहतो तोच खरा असतो. पोपटाने हेच दाखवून दिलं की त्याची निष्ठा परिस्थितीवर अवलंबून नव्हती. आता कथेचा सर्वात रंजक भाग सुरू होतो. शक्र एका सुंदर हंसाचं रूप धारण करतो आणि त्या पोपटाशी बोलायला येतो. शक्राने तीच गोष्ट सांगितली जी जग नेहमी सांगतं, म्हणजे जिथे फायदा आहे तिथे राहा, परिस्थिती बदलली की जागा बदला. हा एक अत्यंत व्यावहारिक पण कुठेतरी स्वार्थी दृष्टिकोन होता. यावर त्या पोपटाने जे उत्तर दिलं ते खरंच खूप प्रभावी होतं. त्याने सांगितलं की त्याचं नातं हे स्वार्थाचं नाही तर कृतज्ञता आणि मैत्रीचं आहे. हे वाक्य म्हणजे त्याच्या निष्ठेचं एक भावनिक शिखरच होतं. या एका साध्या वाक्यातून त्याने प्रेम, कृतज्ञता आणि अतूट निष्ठेची भावना व्यक्त केली. पोपटाचं हे उत्तर ऐकून शक्राचं हृदय अक्षरशः द्रवलं. त्याच्या निष्ठेने तो इतका प्रभावित झाला की त्याने आपलं खरं रूप प्रकट केलं आणि त्याला बक्षीस देण्याचा निर्णय घेतला. शक्राने पोपटाच्या या महान सद्गुणाला गौरवण्यासाठी त्याला एक दिव्य वरदान देऊ केलं. ही जणू काही त्याच्या परीक्षेतील यशाची पावतीच होती. आणि यातून हेच दिसतं की निष्ठेचं फळ किती सुंदर असतं. पोपटाने स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. त्याने आपल्या मित्रासाठी म्हणजे त्या झाडासाठी जीवनदान मागितलं आणि ते त्याला मिळालं. आता पुन्हा त्या भिक्खू आणि भगवान बुद्धांकडे येऊया आणि पाहूया की या कथेचा अंतिम अर्थ काय आहे. भगवान बुद्धांनी या कथेला थेट त्या भिक्खूच्या समस्येशी जोडलं. त्यांनी दाखवून दिलं की खरं समाधान बाह्य गोष्टींमध्ये नाही तर आपल्या निष्ठेमध्ये आणि कृतज्ञतेमध्ये आहे. ही शिकवण त्या भिक्खूच्या मनात इतकी खोलवर रुजली की त्याने असमाधान सोडून दिलं आणि लवकरच त्याला ज्ञानप्राप्ती झाली. आणि शेवटी भगवान बुद्धांनी एक मोठं रहस्य उलगडलं. तो निष्ठावान पोपट दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः बुद्धच त्यांच्या पूर्वजन्मात होते. म्हणजे ते स्वतःच्याच अनुभवातून ही कालातीत शिकवण देत होते. ही कथा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. आपलं कुटुंब, आपले मित्र किंवा आपली तत्त्व, आपल्या आयुष्यात असं कोणतं झाड आहे
ज्याला आपण कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही याचा विचार नक्की करा.